आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 6 खासदार पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत त्यांना माननीय लोकसभेच्या अध्यक्षांनी खरं तर त्यांच्या पत्राने नाही जॉईंट सेक्रेटरीने असं एक पत्र काढलं आणि त्यांना वेगळं बसण्याची अनुमती दिली. पण त्यांनी कोणता अर्ज माननीय लोकसभेच्या अध्यक्षांना केला होता, त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे का, तो गट मर्ज झालाय का, याची काही माहिती नाही. आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये पहिलं आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं पत्र या जॉईंट सेक्रेटरीने काढण्याचा अधिकार आहे का, नसेल तर लोकसभा अध्यक्षांनी आजपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर दिलं नाही. आम्ही पत्र दिलेत, प्रत्यक्षात भेटलेलो आहेत, त्यांनी काय सादर केलंय तेही सांगितलेलं नाही. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आज पहिल्यांदा हाच मुद्दा येईल की यांना कोणत्या कायद्यानं नियमानं वेगळं बसवून देण्यात आलेलं आहे. एकीकडे उद्या पक्षाची आणि आमदार अपात्रता प्रकरण आहे आणि आज खासदारांचं प्रकरण आहे, कारण त्याच धर्तीवर आहे. कारण मुळात संविधानाच्या परिशिष्ट 10 मध्ये कुठेही अशी तरतूद नाही की 2/3 आमदार किंवा खासदार जाऊ शकतात आणि ते मर्ज होतात, अशी कुठेही तरतूद नाही. पक्षानं निर्णय घेतला, पार्टी नॉट लेजिस्लेटिव्ह पार्टी, पॉलिटिकल पार्टीने निर्णय घेतला. त्यामध्ये 2/3 बहुमतानं पॉलिटिकल पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याला समर्थन दिलं तर ते मर्ज होऊ शकतात. त्यांनाही मर्ज व्हावं लागेल, तर नाही. सर, एकीकडे सुनावणी सुरू आहे, दुसरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहे. काय महाविकास आघाडी काही वाद वगैरे सुरू आहेत का? आमच्याशी तर काय वादाचा विषयच येत नाही, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आणि माननीय पंतप्रधानांना कोणी भेटावं हे काय आपल्याला सांगायची कोणाचं बंधन नाही ना. शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना वाटलं असेल भेटावं तर भेटू द्या. पण या संदर्भात अशी कुठलीही आम्हाला माहिती नाही की ते कशासाठी भेटतात, कोणत्या कामांसाठी भेटतात. ज्या पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगण्यात आलं काय की आम्ही पीएमची भेट घेणार, कारण की जेव्हा सरकार केंद्रातलं सरकार अडचणीत असते तेव्हा त्या पक्षाचे प्रमुख त्यांचे खासदार पीएमला भेटताना, अमित शहाना भेटताना पाहिलेलं आहे. मला वाटतं माननीय सुप्रिया सुळेजी या संदर्भात आमच्या खासदार आणि त्यांचे नेते आहेत, ज्येष्ठ खासदार आहेत, त्या या संदर्भात यावर प्रकाश टाकू शकतात, मी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.